नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा चॉपर घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त असं फ्रेश मक्याचं बी काढून घेतलेलं आहे। तर ते आपण ही चॉपरला टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहे बघा। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, दरदर करायचं, एकदम बारीक नाही करायचं। फक्त ही जी मका आहे ना ही फुटली पाहिजे, एवढंच करायचं आपल्याला। अशा पद्धतीत करून घेतले बघा। हे फक्त फुटलेलं आहे, त्याला बारीक बिलकुल करू नका। आणि जर तुमच्याकडे चॉपर नसेल, मिक्सरला करायचं म्हणलं का नाही, ते एकदा टाकायचं, एकदा बंद चालू केलं की अशा पद्धतीत होईल बघा। एक छोटं वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सगळं मी काढून घेते। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा एकदम बारीक असा खिसून घेतलेला आहे, खिसणीने साल काढलेली आणि एकदम पातळ असं खिसून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा एक मीडियम आकाराचा कांदा आहे, तो पण असा बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेला आहे। अजून बारीक केला तरी चालेल आणि थोडासा मोठा ठेवला तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। त्यात टाकायचे बघा 20 ते 25 पानं घेतलेत बघा, एकदम बारीक असे आहेत कढीपत्त्याचे। अशा पद्धतीमध्ये एकदम असे एकत्र धरून घेतले, स्वच्छ धुवून घेतले ते आणि नितळल्यानंतर बघा हे तुकडे करून टाकायचे। त्यानं काय होतं, जेव्हा आपण तळतो ना तेव्हा त्याची चव छान येते। ह्याच्यामध्ये एक छोटा 1 चमचा धने बघा असे दरदरे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हळद। त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। त्यात टाकायचे बघा 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं असं मोठं मोठं। आता आपण जी लाल मिरची पावडर टाकली ना, तिखटवाली पण आणि कलरवाली पण आहे। आणि हिरवी मिरची जी टाकली ना मी, ती पण तिखटवाली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे साहित्य टाका। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा सफेद तीळ, थोडेसे जास्त टाकले तरी पण चालेल। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, चांगलं असं दाबून हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण जी मका वगैरे टाकली होती ना त्याच्यामध्ये ही जे आपलं साहित्य जे घेतलेलं आहे ना ते चांगलं मुरलं पाहिजे। मस्त असं बघा दाबून चांगलं मिक्स केलेलं आहे आणि ह्याला बघा पाणी पण सुटलेलं आहे। आता हे एका साईडला आपण उचलून ठेवूया। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकणारे 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ। जरी नुसतं बेसन पीठ जरी घेतलं तरी पण चालू शकतं। आणि ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं। जास्त एकदम टाकायचं नाही, थोडं टाकायचे। थोडं पाणी टाकून बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत मिक्स झालेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, थोडंसं चांगलं असं फेटून घेणार आहे। फेटायसाठी काय करायचं, कधी पण असं एखादा छोटा टोप किंवा असं खोलगट वाडगं असं काहीतरी खोलगट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फेटायचं। हे पिवळं धमुक आहे बघा। आता हे काय होईल, थोडंसं आपण चांगलं 5 ते 7 मिनिट फेटलं की नाही की थोडंसं सफेद दिसतं। मस्त असं बघा एका साईडनं असं फेटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे। आपल्याला पातळ करायचं नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे हे साहित्य ठेवलं होतं का नाही एका साईडला लावून, ते टाकून घ्यायचं। साहित्य बघा मी टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा हे सगळं साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घेतले, थोडंसं असं फक्त फेटून घेतलेलं आहे। आता हे काय होतं, जे आपण साहित्य साईडला ठेवलं होतं ना त्याला पाणी सुटलं होतं, कारण मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि आपण चांगलं मिक्स करून केलं होतं। तर अशा पद्धतीत होतं बघा। तुम्हाला जर थोडंसं लागलं तर मग 1 चमचाभर पीठ टाकू शकता। तुम्हाला ह्यात अजून एक आयडिया सांगते, तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत जर पाहिजे असेल का नाही तर ह्या साहित्यावर तुम्ही 1 चमचा मैदा पण टाकू शकता, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता। मस्त लागतं बरं का। तसं पण करून कधी बघत जावा काय गोष्टी। कांद्या भजीला तर तुम्हाला मी सांगते, जेव्हा आपण कांदे भज्यामध्ये जर अर्धी वाटी बेसन पीठ टाकलं का नाही तर 2 चमचे तुम्ही एकदम मैदा टाकून बघा आणि बनवून बघा, एकदम कुरकुरीत कडक असे होतात, छान होतात बघा। रेसिपी तर मी एवढे अपलोड करत असते ना, रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायचं। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। आणि जर ही रेसिपी तुम्ही केली तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकू शकता हे पण मला कमेंट करून सांगा। त्यात आता थोडीशी वरनं मी कोथिंबीर टाकणार आहे। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकू शकता, बारीक कापून पानं पाहिजे तर तुम्ही पालक टाकू शकता, छान लागतं तसं। पण थोडंसं वेगवेगळं करायचं आहे, पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी भजी खाऊ वाटली तर अशा पद्धतीत घरातल्या साहित्यातसुद्धा करत जावा। चमच्यामध्ये बघा 1 छोटा चमचा तेल घेतलेला आहे गरम, त्यामध्ये टाकायची हिंग पावडर। मस्त बघा असं हलवल्यानंतर बघा हिंग पावडर आपली चांगली झालेली आहे, हे टाकून घेऊया। 1च चमचा टाकायचं बरं का, जास्त तेल टाकू नका। छोटा 1 चमचा मी घेतलेला आहे। आता ह्याला काय करायचं, ह्या साईडून जिकडं नाही आहे ना तेल तिकडून असं हलवत राहायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। तेल कधी पण धूर करस्तवर गरम नाही करायचं, असं सोडायचं। चपटी पण करू शकता, अशी गोल पण करू शकता। हे कधी थोडंसं जे असतात का नाही एका साईडनं आपण बोटानं वत्तानं निघतं साईडला थोडं त्याच्यावरच असं सोडून घ्यायचं।
ह्याच्यावर 1-2 मिरच्या भाजा, छान लागतात चवीला पण आणि खायला पण. म्हणजे आता मिरच्या तिखट थोड्या असल्या ना भज्यांच्या बरोबर तर छान वाटतं खायला. आता ही आपली एक कढई थोडीशी छोटी, तर एवढंच आपण करून घेऊया. आता हे थोडा फेस कमी झाला की नाही की मग पलटी करायचं. फेस बघा कमी झालेला आहे, पलटी करायचं. गॅस आहे मीडियम. आता हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला मीडियम बारीक सांगते. बारीक गॅस असला की नाही तर फास्ट जरी केला तरी तुम्ही चालू शकते. आता ह्यांना काय करायचं, आपण चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे. असं हलवत राहायचं बघा, असं वरून वरून थोडं थोडं. आता तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यातच 1-2 मिरच्या टाकायच्या, ह्याच्याबरोबर पण चांगल्या भाजून निघतील. आता ह्या बघा मी 4 तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. त्यांना असं हलवून घ्यायचं म्हणजे ते चांगल्या भाजल्या जातील. मस्त आपल्या मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत आणि आपली भजी पण चांगली फ्राय झालेली आहेत. बघ हे काढून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये सोड्याचा वापर केला नाही, कारण आपण पीठ जे घेतलं होतं हे फेटून चांगलं घेतलं होतं. मस्त लागतात बघा हे भजी. बघा मी काढून घेतलेले आहेत. आपल्या मिरच्या पण चांगल्या फ्राय झालेल्या आहेत, एकदम कडक असं खायलासाठी मस्त झालेलं आहे. ते मिरच्या तर रेसिपी त्या टाकलेल्या आहेत का नाही मी वेगवेगळ्या पद्धतीनं. तर हे तुम्हाला एक मी मस्त बघा आहे का जाळीदार आतून. जर तुम्हाला हवा असेल तर 1 चिमूटभर तुम्ही सोडा टाकला तरी चालेल. पण कधीसुद्धा काय होतं, पीठ फेटलं की नाही की सोडा टाकायची गरज पडत नाही, मस्त लागतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तांदळाचं पीठ टाका, नाही जरी टाकलं तरी चालेल. आणि जी तुम्हाला मी पिठाविषयी सांगितलं मैदाविषयी ते पीठ टाकून 1 दिवस तुम्ही करून बघा, मस्त लागतं. तर राहिलेली मी अशा पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.